व्लॉग्स 1394 आणि गरमीचे दिवस तर चालूच आहेत आणि आज आम्ही थंडगार असे मऊ लुसलुशीत दही वडे आज बनवूया। चला तर पण आज दही वडे बनवणार ना म्हणून पहिल्यांदा आम्ही चिंच गुळाची चटणी करूया। त्याचं साहित्य मी दाखवते। अर्धी वाटी कोमट पाण्यात ही चिंच मी 1 तास पहिल्यांदा भिजत घातलेली। त्याच्यासाठी 1 वाटी पावडरचं गुळ घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, लाल तिखट घेतलेला आहे, जिरे पूड घेतलेली आहे 1 चमचा आणि पाव चमचा मिरी पूड घेतलेली आहे। 1 तास भिजून ठेवलेली चिंच आहे अर्धी वाटी ना, त्याच्यात आम्ही 1 वाटी गुळ घालूया आणि हाताने असं मिक्स करूया। आणि एक आता मी बॉल घेतलेला आहे आणि त्याच्यावर एक चाळणी ठेवलेली आहे, त्याच्यात हे असं गाळून घेऊया। असं गाळून घ्यायचं आणि त्याचं असं हाताने असा पल्प काढायचा। हा वर चोथा राहिलेला आहे ना, त्याच्यात अजून थोडं पाणी घालायचं। असं हाताने मिक्स करायचं आणि चाळणी ओतायचं। पुन्हा असा हा पल्प गाळून घ्यायचा। चिंचेत असलेल्या काड्या, हे चिंचोके हे सगळे वर राहिलेले आहेत बघा आणि आमचा पल्प असा मस्त आलेला आहे आणि हा चोथा असतो तो बाहेर फेकायचा। व्यवस्थित असा पल्प आलेला आहे। चुलीवर आम्ही एक असं सॉस पॅन ठेवलेला आहे, त्याच्यात आम्ही ही गुळ आणि चिंचेचा पल्प असा घालूया। त्याच्यात 1 चमचा मसाला घालूया लाल तिखट, अर्धा चमचा जिरं घालूया आणि पाव चमचा मिरी पावडर घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया आणि असं एक उकळी आणूया। अशी 5 मिनिटं झालेली आहे आमची चिंच गुळाची चटणीला अशी उकळी आलेली आहे। आता ती आम्ही उतरून घेऊया। एवढीच आम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे, एकदम पातळ नको आणि एकदम अशी जाड नको, नंतर ती गार झाल्यावर अशी थिक होणार, म्हणून एवढीच आता आम्ही कन्सिस्टन्सी ठेवूया याची चिंच गुळाच्या चटणीची। आता आम्ही ती उतरून घेऊया। आता चिंच गुळाची चटणी आम्ही एका बॉल मध्ये अशी काढून घेऊया आणि गार झाल्यावर ही आम्ही 10 मिनिटांसाठी फ्रीज मध्ये ठेवूया। आता आम्ही कोथिंबीर आणि पुदिनाची चटणी बनवूया। त्याच्यासाठी मी 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे ओली, पुदिना अर्धी वाटी घेतलेली आहे, 3 हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेल्या आहेत, 1 चमचा दही घेतलेला आहे, अर्धा चमचा साखर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, म्हणजेच पाव चमचा मीठ घेणार। आणि आता ही चटणी आम्ही अशी वाटून घेऊया। हिरवी चटणी अशी वाटून झालेली आहे, आता ती आम्ही एका बॉल मध्ये काढून घेऊया। आता आम्ही गोड दही बनवूया। त्याच्यासाठी मी 400 ग्रॅम घट्ट दही घेतलेला आहे, 4 चमचे साखर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। एक असं बॉल घेऊया आणि त्याच्यात एक गाळणी घेऊया, त्याच्यात आम्ही दही असं ओतूया, त्याच्यात ही पिठी साखर घालूया, चवीनुसार मीठ घालूया आणि हँड बीटरने असं आम्ही व्यवस्थित असं गाळून घेऊया। असं स्मूथ होईल आणि त्याला असं छान असा टेक्स्चर येईल। मस्त असं आमचं दही झालेलं आहे गोड आणि ते आता आम्ही 10 मिनिटांसाठी फ्रीज मध्ये ठेवूया। 1 वाटी मी उडीद डाळ घेतलेली आहे बघा आणि 3 तास पहिल्यांदा मी ती पाण्यात भिजत ठेवलेली, स्वच्छ 3 वेळा धुवून आणि आता ही फुगून अशी दुप्पट झालेली आहे आणि आता त्याच्यातलं सगळं पाणी आहे ना ते असं गाळून घेऊया
ही आता आम्ही रवाळ अशी वाटून घेऊया पाट्यावर वणट्यावर. ही उडीदाची डाळ आम्ही पाट्यावर वणट्यावर पाणी न घालता अशी वाटून घेऊया. अशी रवाळ वाटून घेऊया. रवाळ असं पीठ वाटून झालेलं आहे ते आता आम्ही काढून घेऊया. आता आम्ही पीठ वाटलेलं आहे ना, त्याचा कलर असा तांबूस कसा झालेला आहे आणि ते आता आम्ही हाताने असं 8-10 मिनिटं असं फेटून घेऊया. 10 मिनिटं असं व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे आणि आता एकदम हे बघा स्मूथ झालेला आहे आणि कलर पण ह्याचा आता एकदम असा व्हाईट कसं झालेला आहे. आणि आता ह्याचे आम्ही वडे बनवूया. एका पातेल्यात आम्ही अर्धा लिटर कोमट पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात आम्ही पाव चमचा असा हिंग घालूया. आणि चवीनुसार थोडं मीठ घालूया. आणि हिंगाचं पाणी असं आम्ही ढवळून व्यवस्थित झाकून ठेवूया. इकडे आमची कढईत तेल पण तापलेलं आहे. वडे तळण्यासाठी आम्ही फ्रीज मधलं अर्धी वाटी असं पाणी घेतलेलं आहे. बघा ते असं हाताना लावायचं आणि वड्यांचं पीठ असं घ्यायचं. मग हाताला ते चिकटणार नाही वडे. आणि मीडियम हीटवर असं तेल तापलं की त्याच्यात ते सोडायचे. पुन्हा हाताना थंड पाणी लावायचं आणि एका वेळी जास्त नाही सोडायचे, 5-6 असे सोडायचे आणि हळूवार असे 2 मिनिटं झाली की परतायचे. लाईट गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत असे तळून घ्यायचे. वडे आमचे मस्त असे लाईट गोल्डन ब्राऊन असे झालेले आहेत. ते आता आम्ही काढून घेऊया. दुसऱ्या बॅचचे पण असे फ्राय करून घेऊया वडे. दुसऱ्या बॅचचे पण वडे तळून झालेले आहेत. बघा छान झालेला आहे, कलर पण छान आलेला आहे. आम्ही हिंगाचं पाणी करून ठेवलेलं आहे ना, त्याच्यात आता आम्ही हे वडे घालूया आणि 10 मिनिटं असे झाकून ठेवूया. 10 मिनिटं झालेली आहेत आणि आमचे वडे असे मस्त पाण्यात असे सोक झालेले आहेत. ते आता आम्ही काढून असे पिळून घेऊया हातावर. अलगद पिळायचे. सगळे पाण्यातून असे पिळून काढलेले आहेत. त्याच्यावर आम्ही आता चिंच गुळाची अशी चटणी घालूया. त्याच्यावर हिरवी चटणी घालूया. त्याच्यावर आम्ही दही घालूया. थोडी पुन्हा चटणी अशी घालूया. त्याच्यावर थोडं लाल तिखट घालूया. थोडी मिरी पावडर घालूया. रेडी झालेले आहेत आमचे दही वडे. मस्त असे आम्ही दही वडे बनवलेले आहेत आणि आता मी तुम्हाला एक असा खाऊन दाखवते. बघा छान झालेला आहे, एकदम मऊसूत झालेला आहे आणि मी आता तुम्हाला तो खाऊन दाखवते. या खायला. एकदमच छान झालेले आहे आणि ह्या उन्हाळ्यात तुम्ही हे मुद्दाम घरी ट्राय करा आणि आमचे दही वडे कसे झाले ते आम्हाला कमेंट करून सांगा.
आणि चॅनलवर नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि अशीच एक आम्ही पुन्हा रेसिपी नवीन घेऊन येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.